Hello students, welcome in virtual classroom. Let's facilitate learning. सर्व विद्यार्थ्यांचे लेट्स फॅसिलिटेट लर्निंग म्हणजेच चला शिकणं सोपं करूया या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण शिकणार आहोत विभाग दुसऱ्यामधून दुसरी कविता जिचे नाव आहे इंडियन वीवर्स रिटन बाय सरोजिनी नायडू. इंडियन वीवर्स म्हणजेच भारतीय विणकर. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण सरोजिनी नायडू यांचा परिचय सर्वात प्रथम करून घेऊया. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 साली झाला, तर 2 मार्च 1949 रोजी त्यांचा मृत्यू झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या व त्या कवयित्री होत. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय म्हणजेच चटर्जी असे होत. अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमध्ये व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ 1878 मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षण तज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदा सुंदरा देवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यातून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरित्या झाले. वयाच्या 12व्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या. ते वर्ष होते 1892 हे. त्यानंतर सुमारे 3 वर्ष प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या. ते वर्ष होते 1895. लंडन आणि केम्ब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या. पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यांस म्हणून दाखवल्या व पुढील काव्यलेखनात गॉस यांचे चांगले मार्गदर्शन सरोजिनींना लाभले. दी गोल्डन थ्रेशहोल्ड या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉस यांनी प्रस्तावना लिहिली. हा काव्यसंग्रह की जो 1905 या वर्षी लिहिला गेला, त्यावेळच्या साहित्य क्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांमधून यथोचित प्रतिसाद देखील मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले. आज आपण जी कविता बघतो आहोत, इंडियन वीवर्स म्हणजेच भारतीय विणकर या किंवा हे शीर्षक असलेले. भारतीय विणकर ही थोर कवयित्री सरोजिनी नायडू यांची अतिशय लोकप्रिय कविता आहे. या कवितेमध्ये कवयित्रीने विणकरांकडून दिवसभरामध्ये विणल्या जाणाऱ्या 3 प्रकारच्या कपड्यांचा उल्लेख केलेला आहे. एकूण 3 कडवे असलेल्या या कवितेमध्ये मानवी जीवनाच्या 3 महत्त्वाच्या कालखंडाचा समर्पकपणे उल्लेख केलेला आहे.
बालपण, तरुणपण व म्हातारपण या जीवनातील 3 महत्त्वाच्या टप्प्यांचा त्रिवेणी संगम या कवितेत पाहावयास मिळतो. पहिल्या कडव्यात विणकर लहान मुलांचे निळे झगे विणताना दिसतात. दुसऱ्या कडव्यात ते राणीसाठी मोरपीस सारख्या रंगाचा बुरखा विणताना दिसतात. तर शेवटच्या कडव्यात ते प्रेताच्या अंगावरील पांढरे वस्त्र विणताना दिसतात. कवितेचा मराठीत अर्थ समजून घेण्यापूर्वी ही कविता आपण एकदा वाचूया. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay, blue as the wing of a harlequin wild? We weave the robes of a newborn child. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage bells of a queen. Weavers weaving Solomon still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. चला आता ही कविता आपण एकदा मराठीमध्ये बघूया. इंडियन वीवर्स म्हणजेच भारतीय विणकर. विणकर विणे भल्या पहाटे, का आनंदी आणि सुंदर वाटे. धिवरणे जणू पंख निळे वाहिले, आम्ही विणतो ताणुल्या नवोन्मेषाचे वस्त्र पहिले. विणकर विणे कातर वेळी, का दिसे तेजोमय आणि चैतन्य डोळी. मयूर पंख जणू जांभळे पाचूचे मलमल, आम्ही विणतो नवतारुण्याची शाल कोमल. विणकर असे शीत चांद रात्री, का असे स्तब्ध अणगंभीर संगती. शुभ्र जणू पिसारा, शुभ्र जणू मेघ पांढरा, आम्ही विणतो उपवस्त्र अखेरचे देही पांघरा. तर असा सुंदर अर्थ असलेली भारतीय विणकर ही कविता. आता या कवितांचा जी कडवी आहेत त्या कडव्यांचा आपण अर्थ जो आहे तो मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं कडवं जे प्रतिनिधित्व करतं यंग एज विच इज फुल ऑफ हॅपीनेस, म्हणजे तारुण्य, असं तारुण्य की जे पूर्णपणे भरलेलं आहे कशाने, आनंदाने. या कडव्यामध्ये सरोजिनी नायडू कवयित्री म्हणतात की विणकर दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे अगदी सकाळी सकाळी विणकाम करत आहे आणि त्या म्हणतात की तुम्ही इतके सुंदर आणि आकर्षक कपडे का विणत आहात, असा प्रश्न कवयित्री या विणकरांना विचारते. त्यावेळी हे जे वस्त्र आहे ते किंगफिशर या वन्य पक्षाच्या निळ्या पंखासारखे किंवा त्या रंगासारखे आहेत. त्यावरती विणकर त्यांना असे उत्तर देतात की ते म्हणतात की आम्ही एका नवजात शिशुसाठी झबले विणत आहोत. निळा रंग हा प्रतिनिधित्व करतो आशेचे, अपेक्षांचे, नवोन्मेषाचे. बघूया दुसरं कडवं. तर दुसरं जे कडवं आहे हा कालावधी आहे adolescent period of enthusiasm and spirit. दुसरं कडवं जे आहे ते प्रतिनिधित्व करतंय उत्साह आणि आनंदाचे. तर या ठिकाणी पुन्हा कवयित्री जे आहे त्या प्रश्न विचारतायत विणकरांना. आता विणकर संध्याकाळच्या वेळी विणकाम करत होते. कवयित्री त्यांना प्रश्न विचारते की आपण इतके चमकदार कपडे का विणत आहात. त्यावर त्या विणकरांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आणि हे जे वस्त्र आहे त्या वस्त्रांचा रंग आहे मोराच्या पिसाऱ्यासारखा, जांभळा आणि हिरवा.
त्यावर आता विणकर कवयित्रीला उत्तर देतात की आम्ही राणीच्या लग्नाचे जाळीदार पदर विणतो आहोत किंवा बुरखे विणतो आहोत. तिसरं कडवं, थर्ड स्टँजा, ओल्ड एज फुल ऑफ वरीज अँड क्लोज टू द एंड. तिसरं कडवं जे आहे ते प्रतिनिधित्व करतं वृद्धत्वाचे किंवा म्हातारपणाचे. अशी अवस्था की ज्यावेळी मनुष्याला खूप साऱ्या चिंता ज्या आहेत त्या सतावत असतात आणि मनुष्य हा जवळपास अखेरच्या प्रवासाला लागलेला असतो. आता विणकर गंभीरपणे आणि शांतपणे काहीतरी शिवत आहे. चांदण्या रात्रीच्या थंडीत तुम्ही काय विणत आहात, असा प्रश्न कवयित्री विणकरांना विचारते. आणि हे वस्त्र जे आहे ते एखाद्या पांढऱ्या पिसाऱ्यासारखे व एखाद्या पांढऱ्या ढगासारखे आहे. त्यावर विणकर प्रतिक्रिया देतात की आम्ही एका मेलेल्या किंवा मृत झालेल्या माणसाच्या अंत्यसंस्काराचे कफन विणत आहोत. तर अशा प्रकारे इंडियन वीवर्स म्हणजेच भारतीय विणकर या कवितेद्वारे कवयित्री सरोजिनी नायडू मानवी जीवनातील 3 प्रमुख अवस्थांचे वर्णन अतिशय समर्पणपणे विविध रंगांच्या साहाय्याने करतात. भारतीय विणकर की जे प्रतिनिधित्व करतात कौशल्याचे, आणि हेच विणकरांचे कौशल्य सरोजिनी नायडू यांनी आपल्या कवितेमध्ये वापरत मानवी जीवनातील सत्याचा आविष्कार या कवितेच्या माध्यमातून आपल्याला केलेला दिसतो. तर अशा प्रकारे ही कविता आज आपण मराठीमध्ये अभ्यासलेली आहे. हीच कविता जर आपल्याला इंग्लिशमध्ये समजावून घ्यायची असेल तर त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तो आपण तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू शकेल. आता आपण थांबतो आहोत. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसह. थँक यू.